आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस, त्यानिमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी अभिवादन आणि नमन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। आज आम्हा सगळ्यांवर एक मोठी जबाबदारी स्वतंत्र भारतामध्ये आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि या संविधानाच्या चारही स्तंभ केंद्रात बसलेलं सरकार तोडते आहे, रोज त्याला तुडवत आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्हा सगळ्यांना आजच्या दिवशी एक संकल्प घ्यावा लागेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मी नेलेला रथ तुम्हाला पुढे नेता आला नाही तरी त्याला मागं तुम्ही आणू देऊ नका। आज बाबासाहेब आंबेडकरचा रथ मागं आणण्याचं काम केंद्रातलं जातीवादी विचाराचं सरकार करते आहे। हे आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून एक देशभरामध्ये मोठी मानव शृंखला उभी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला तोडणाऱ्यांना सत्तेच्या बाहेर काढून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सुरक्षित ठेवणं हा संकल्प आजच्या दिवशी आम्ही सगळेजण घेतो आहे। तानाजी सावंतांवर गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। त्यांनी म्हटलं की भ्रष्टाचार होतो आहे, आरोग्य बदल्यासाठी 50-50 लाख रुपये दिले जात आहे, मुख्यमंत्र्यांना पुरावे दिले, कारवाई होणार। हे सरकार भ्रष्टाचारी आहे, एका मंत्र्यावर आरोप चालणार नाही। हे संपूर्ण सरकारच भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे। निर्मल भवनातून ज्या पद्धतीनं राज्याच्या तिजोरीला लुटण्याचं काम चाललेलं आहे त्याच्यात सरकारच हे आहे। त्याच्यामुळे एक मंत्री नाही, हे सरकारच भ्रष्टाचारी आहे आणि भ्रष्टाचारामध्ये लिप्त असून राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट करते आहे। त्यामुळे एक मंत्री नाही, सगळेच मंत्रिमंडळच त्याला हे भ्रष्टाचारी मंत्रिमंडळ आहे हे आपल्याला म्हणता येईल। ओएसडीच्या माध्यमातून हा सगळा भ्रष्टाचार होत आहे, त्यांच्याकडून पैसे पुरवले जात आहेत। बिलकुल, आता ओएसडीच नाही तर त्यांनी एक शासकीय समिती तयार केलेली आहे आणि तिचं काम आहे की राज्यातल्या डेव्हलपमेंटचं नियोजन करणं। त्यांनी कुठलंही नियोजन केलं नाही, उलटं राज्याची तिजोरी लुटायचं काम करतात। असं शासकीय व्यवस्था निर्माण केलेली आहे। त्यांना बंगले देण्यात आले, त्यांना शासकीय निवास दिले, गाड्या देण्यात आले। त्यामुळे ओएसडी राहिला नाही, आता त्याच्यापेक्षा वर गेलेलं हे सरकार भ्रष्टाचारामध्ये आहे असं आपल्याला पाहायला मिळतं। गुन्हेगारीत आणि भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र अग्रगण्य आणण्याचं काम राज्याच्या भाजप प्रणित येड्याच्या सरकारने केलेलं आहे। त्याला शुभकामनाच दिल्या पाहिजेत, कारण की ते आपल्या हातानंच आपली पाठ थोपटत राहतात। केलेल्या चुकाला कधीच ते आम्ही चुका केल्या आहे मान्यच करायला तयार नाही, म्हणून त्यांना या भ्रष्टाचारी राज्य आणि गुन्हेगारांचं राज्य असं दोन राज्य निर्माण करण्यामध्ये या सरकारला यश आलेलं आहे। पण महागाई कमी करण्यात नाही, बेरोजगारी कमी करण्यात नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यामध्ये यांना यश आले नाही। त्याच्यातही अग्रगण्य यांनी कमवलेलं आहे। बेरोजगारीमधलाही एक नंबर आपला आला। शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्येच होतात, त्याच्यातही नंबर 1 आपण आलोत। आणि महागाई सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे सगळ्या इकडे नंबर 1च आहे सगळे आता। त्यामुळे भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी तर नंबर 1च आहे, पण याच्यामध्ये नंबर 1 या सरकारने करून ठेवलेलं आहे। आणि महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला विचाराला संपवायचं पाप हे सरकार करते आहे, याला कोणालाही नाकारता येणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।